1995 म्हणजे असा काळ ज्यात नोकरी फक्त पुरुषांनी करायची असते आणि स्त्रियांना चूल आणि मूल या चौकटीत लोक पाहायचे. अशी बंधनं झुगारून त्या काळच्या त्या मराठवाड्यातील पहिल्या महिला डेप्युटी कलेक्टर झाल्या आणि आज लातूरच्या इतिहासात लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अशा लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे या आहेत आपलं आजचं इन्स्पिरेशन. डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर सुरुवातीचे 4 महिने तहसीलदार म्हणून काम करावं लागायचं आणि त्या पैठणला रुजू झाल्या. त्या काळी एक महिला अधिकारी कसा असतो हे पाहण्यासाठी तहसील कार्यालयासमोर लोक गर्दी करायचे. एक स्त्री असले तरीही एक अधिकारी म्हणून मी उत्तमरित्या काम करू शकते हे त्यांना सिद्ध करावं लागलं. आपल्या कार्याप्रती प्रचंड निष्ठ असणाऱ्या वर्षा ठाकूर घुगे महिला अधिकारी म्हणून त्यांना अनेक अडचणी आल्या, पण वेळोवेळी त्यांनी स्वतःला सिद्धही केले आहे. आतापर्यंत त्यांना बेस्ट रेव्हेन्यू ऑफिसर, बेस्ट कार्यकर्ता असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एक यशस्वी महिला जिल्हाधिकारी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगरचा. 1972ला मोठा दुष्काळ पडला आणि याच काळात त्यांचा जन्म झाला, म्हणून आई वडिलांनी त्यांचे नाव वर्षा ठेवलं. त्यांच्या या सकारात्मक नावातील ऊर्जा त्यांच्या सबंध आयुष्याच्या वाटचालीतून दिसून येते. त्यांचे आई वडील दोघेही नोकरीला होते. आई नर्सिंगला तर वडील जिल्हा परिषदेला डेप्युटी CEO होते. त्यांना 2 बहिणी व 1 भाऊ असे ते 4 भावंड. आईची कडक शिस्त आणि सेवाभावी वृत्ती याच संस्कारात त्यांची जडणघडण झाली. जे ठरवलं ते करणारच आणि मिळवणारच असा त्यांचा ठामपणा असायचा. छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर येथील बालज्ञान मंदिर येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झालं. सरस्वती भुवन येथे त्यांची 10वी झाली. 10वीत त्यांना 80% गुण मिळाले आणि 12वीमध्ये 89% गुण त्यांना मिळाले आणि मराठवाड्यातून कला शाखेतून त्या दुसऱ्या आल्या. 12वीनंतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देऊन त्यांनी घोणसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि पुढील शिक्षण पूर्ण केले. वाचन, लेखन, वक्तृत्व हे त्यांचे आवडीचे छंद असायचे. 8वीत 9वीत असल्यापासूनच त्यांनी मराठीतील मातब्बर कादंबऱ्या वाचून काढल्या. त्या मुलगा मुलगी अशा भेदविरहित वातावरणात वाढल्या. कॉलेजमध्ये असताना प्रशासनात जाण्याचा विचार त्यांच्या मनात पक्का होता. BA डिफेन्स स्टडी ही पदवी घेतल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरला आल्या. माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी लॉ पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. प्रचंड मेहनतीच्या बळावर त्या पहिल्याच प्रयत्नात पास झाल्या. MPSCच्या पहिल्याच प्रयत्नात त्या 1995 साली उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. तिथपासून ते आज लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इथपर्यंतचा त्यांचा सर्वच कार्यकाळ अत्यंत उल्लेखनीय आणि गतिमान राहिला आहे. त्यांची पहिली पोस्टिंग सिल्लोडला झाली होती. टाकोरी बाहेरचं काम एक महिला जिल्हाधिकारी कसं काय करणार असं त्यावेळच्या लोकांना वाटायचं. त्यांची पहिली पोस्टिंग सिल्लोडला झाली होती. त्यावेळी तिथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. टँकरने पाणी पुरवठा करायचा होता. तेव्हा रातोरात टँकर चालकांच्या मीटिंग्स घेतल्या. वाडीपाड्यावर स्वतः फिरल्या. लोकजाणीवा समजून घेतल्या. भीषण पाणी टंचाईत पाण्याचे स्रोत कमी पडू दिले नाहीत. हाच सिल्लोड पॅटर्न पुढे सबंध महाराष्ट्राला परिचित झाला. उपजिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त ते जिल्हाधिकारी या सर्वच प्रशासकीय प्रवासात त्यांची कार्यगती उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. बऱ्याचदा गरिबीमुळे अनेक लहान मुलांना मजुरी करावी लागायची. धोकादायक क्षेत्रात काम करावं लागायचं. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहायचे. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे इंदस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. यात वर्षा ठाकूर यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली. त्यांनी अगदी रेखीव नियोजन करून उपक्रमांवर भर दिला. प्रत्यक्ष ग्रामीणांशी चर्चा करून त्यांना बोलतं केलं. नांदेड जिल्हा परिषदेत त्या 2020 मध्ये रुजू झाल्या. तेव्हा कोरोना प्रचंड वाढला होता. लोकांचं मानसिक खच्चीकरण होत होतं. याच काळात त्यांनाही कोरोनाची लागण झाली. यावेळी स्वतःचं आरोग्य सावरत संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना त्यांनी मनोबल दिलं आणि कोरोना काळ उत्तमरित्या हाताळला. परिसर स्वच्छ असेल तर आरोग्यही उत्तम राहतं. ही बाब लक्षात घेऊन संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून सुंदर माझे गाव हा उपक्रम जिल्हाभर नांदेड जिल्ह्यात राबवला. कुटुंबाचा भार सांभाळत असताना महिला ही कुटुंबाची पिलर असते. हे सर्व करत असताना तिचं स्वतःच्या आरोग्याकडेच दुर्लक्ष होतं. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमधील ॲनिमिया, विटॅमिनचं असंतुलन, स्वतःवर दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. हे लक्षात घेऊन
प्राथमिक आरोग्य केंद्रांना अपग्रेड केले. प्राथमिक आरोग्य केंद्र मूलभूत सुविधांनी परिपूर्ण केले. त्याचबरोबर गाव तिथे पशुवैद्यकीय दवाखाना, पशुपालन व्यवसायास बळकटी देणारी व्यवस्था आणि शालेय गुणवत्तेची पंचसूत्री, स्मार्ट गर्ल, स्मार्ट बॉय, स्मार्ट अंगणवाडी यातून ग्रामीण विकासाची नाळ जोडली. सर्वसामान्यांची जगण्याची साधनं बळकट व्हावी त्यासाठी त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही. किनवटसारख्या आदिवासी पाड्यात जाऊन दुर्गम्य आशावाद निभावणाऱ्या त्या पहिल्या CEO असाव्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कार्याप्रती एकनिष्ठ असणाऱ्या या कर्तव्यनिष्ठ रणरागिणीस त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.